नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उकडीचे मोदक करत आहोत। त्यासाठी मी हे नारळाचं खोबरं किसून घेतले आणि गूळ घेतलाय तेवढाच। आपण हे तांदळाच्या पिठाचे मोदक बनवत आहोत। आता आपण हे कढई मी गरम करत ठेवले, त्यात आपण हे गूळ आणि खोबरं टाकत आहे कढईमध्ये। ते थोडं परतून घ्यायचं गूळ वितळेपर्यंत। अशा पद्धतीने गूळ परतून घ्यायचं। हे आपण वेलची पूड टाकले तर वास परतून घ्यायचं। गॅस बंद करत आहे। आता हे आपण ताटात काढून घेऊया। मोदक बनवण्यासाठी उकड काढायचे। हे थोडं पाणी गरम करत ठेवलंय। उकळी आली की मीठ टाकायचं त्यात पाण्यामध्ये थोडं। त्याच्यात आपण असं हे तांदळाचं जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं। 2 वाट्या 2 पेले पाणी असेल तर 2 पेले तांदळाचं पीठ घ्यायचं। थोडं मीठ टाकायचं त्यात। पिठामध्ये आपण थोडं 1-1.5 चमचा तूप टाकायचं आणि पीठ चांगलं नरम पडेल। आता हे पीठ मळताना थोडं पाणी बिणी लागलं तर आपण गॅस बंद करतो। पीठ मळताना पाण्याचा हात घ्यायचा। थोडं पाणी टाकलं तरी चालेल, घट्ट वाटलं तर। हे आता पीठ आपण असं मळून घेतले। गरम असताना थोडं पाणी कमी वाटलं तर त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घातलं तरी चालेल। आपलं साधं पाणी, थंड पाणी, वाफ गरम असतं। मळून घ्यायचं। मळून झालं आपलं। हे आपण कढई ठेवली, भांडं ठेवले, त्याच्यात चाळण ठेवले आणि चाळणीवरती तेल लावले। मी असं हाताने तेल लावून घ्यायचं, मी ते मोदक चिकटत नाही। हे असे आपण आता मोदक असे छोटे छोटे गोळे करायचे आणि असे पारी करायची मोदकाची। घरातलेच पीठ मी करून घेतले मोदकासाठी। दळलेलं पीठ बाजारात विकत पण मिळतं मोदकाचं पीठ। सारण बनायचं आणि हे असं मोदकाला तुम्ही साच्यात केलं तरी चालेल। पिठाचं सगळं व्यवस्थित गोळ मळून घ्यायचं। थोडं तेलाचा हात लावायचा। अशा पद्धतीने पारी करायची मोदकाची।
मोदक आपले 10 मिनिटं मी वाफवून घेतले अशा प्रकारे. उकडीचे मोदक आवडल्यास लाईक आणि शेअर करा.